आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। जातिवार जनगणना के निर्णय के संबंध में ठाणे में भाजपा का जल्लोष। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देश भर में जातिवार जनगणना कराने का ऐतिहासिक निर्णय लिया है। इस निर्णय से लाखों नागरिकों को राहत मिली है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को बधाई देने के लिए भाजपा ठाणे शहर जिला ने शुक्रवार 2 मई को सुबह 11 बजे ठाणे रेलवे स्टेशन के बाहर एक समारोह का आयोजन किया। इस अवसर पर कोंकण स्नातक निर्वाचन क्षेत्र के विधायक निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिला अध्यक्ष संजय संतू वाघुले, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटिल, साथ ही भारतीय जनता पार्टी के सभी प्रकोष्ठों के पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस मौके पर स्टेशन परिसर में आने जाने वाले सभी लोगों को लड्डू बांटे गए और वहां खुशी का माहौल देखा गया। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। नेता कैसा हो? महाराष्ट्र का नेता कैसा हो? भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे। आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण हे निर्माण झालेलं आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जातनिहाय या जनगणनेच्या माध्यमाने ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल, या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील। मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद। हे सर्वच जनता सातत्याने खरं तर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही। किंबहुना या विषयाच्या संदर्भातली ज्यावेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्यावेळेस मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील त्यावेळेस त्याला हा निर्णय घेता येऊ शकत होता, पण त्यांनी तो टाळला। कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार। या जातनिहाय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे। कारण याच्यामुळे आपल्याला त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही समाजाच्या माध्यमाने, शासनाच्या माध्यमाने आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे कालांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्यांना। अनेक जाती या सामाजिक अनेक योजनांपासून वंचित राहिल्या होत्या आणि अनेक ठिकाणी सर्वे हे राहिलेले आहेत। देशामधील शेवटच्या घटकापर्यंत हा सर्वे केला जाईल आणि त्यामुळे देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सरकार ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 21 राज्यात सरकार आहेत, अनेक राज्यात काँग्रेसची सरकार आहेत, अनेक राज्यात कम्युनिस्ट आहेत। त्यामुळे जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करतील आणि आपापल्या भागामध्ये प्रत्येक समाजाला या जातीने सर्वेचा फायदा होईल असं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतील। देश का नेता कैसा हो? देश का नेता कैसा हो?